आजपासून राज्यभरात सर्वत्र पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये आजही रेड अलर्ट। विदर्भ, मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट। मुंबई महापालिकेच्या निष्काळजीपणाचा 2 दिवसात दुसरा बळी। साकीनाक्यात 25 फूट उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू। जीव गेल्यानंतर पालिकेकडून कारवाईचे कागदी घोडे नाचवत 4 जणांचे निलंबन। दुर्घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा। विरोधकांसह सत्ताधारी उपमहापौरांची मागणी। तर मृताला बाहेर काढण्याआधीच वरून जाळी लावण्याच्या प्रकाराची चौकशी करण्याचं महापौरांचं आश्वासन। उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद। सचिन अहिर यांनी साथ सोडल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिल्यांदाच पत्रकार परिषद। ऑपरेशन टायगरसह मुंबईतल्या दुर्दैवी मृत्यूंवरून तोफ धडाडणार। शिवसेनेतल्या इन्कमिंगमुळे सत्ताधाऱ्यांमध्येही भीती। शिंदेचे नेते बच्चू कडूंनी मित्रपक्षांना डिवचलं, तर नावाप्रमाणे कडू बनू नये, भाजपचा जळजळीत पलटवार। शिवसेनेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत। पावसाळी अधिवेशनानंतर पक्षांतर्गत निवडणुकांचे वेध। आयोगाच्या नियमानुसार पक्षाची रूपरेषा बांधणी होणार। निलंगा तालुक्यात 7 दिवसात 4 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। कृषी दिनाच्या दिवशीच शेतकऱ्यानं जीवन संपवलं। सावकारी कर्ज पावसानं फिरवलेली पाठ, यामुळे टोकाचं पाऊल। महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर। शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या महिलांनाही शेतकऱ्यांचा दर्जा मिळणार, तर महिलांची मतं मिळवण्यासाठी खटाटोप। जयंत पाटलांचा आरोप। मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी। लोकलमधून धारदार शस्त्र आणि अवजारं नेण्यास मनाई। रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या बॅगची तपासणी होणार। फिफा वर्ल्ड कपमध्ये पोर्तुगालचा क्रोएशियावर 2-1 विजय। पेनल्टीवर रोनाल्डोचा जबरदस्त गोल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।